नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रथम सत्रासाठीची नमुना प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत। प्रश्न 2 आपण पूर्ण सोडलेले आहेत। प्रश्न 3 आपण सोडणार आहोत। खालील कृती पूर्ण करा। कोणतीही एक 3 गुणांचा प्रश्न आहे। 6 चौकड्या असतात कृती पूर्ण करामध्ये, प्रत्येक चौकटीला अर्धा गुण, 2 पैकी 1 सोडवायचे असते। रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म लिहिण्यासाठी खालील चौकटीत रिकाम्या जागा भरा। परावर्तनता गुणधर्म आहे रेख AB एकरूप रेख AB, ओके, कारण प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो। सममितता, जर रेख AB एकरूप रेख CD, एकरूप रेख CD आणि रेख CD एकरूप रेख AB, जर पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर दुसरा रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असतो। सममितता, संक्रमकता, जर रेख AB एकरूप रेख CD आणि रेख CD एकरूप रेख EF, तर रेख AB एकरूप रेख EF। पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल, दुसरा रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर पहिला रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असतो। ओके, अशा 6 चौकड्या आहेत, 1 2 3 4 5 आणि 6, प्रत्येक अर्धा गुण 3 गुण। पुढचा प्रश्न आहे खालील त्रिकोणांच्या जोडीमध्ये दर्शवलेल्या माहितीचे निरीक्षण करा व पुढील रिकाम्या चौकटी भरा, पूर्ण करा। त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये कोण ABC एकरूप कोण PQR, एकरूप कोण PQR, ओके। रेख BC एकरूप रेख QR, कोण PRQ, कोण PRQ ला कोण ACB। त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR, कारण को कसोटी 2 कोणामधली बाजू आहे, 2 कोणांनी समाविष्ट केलेली, त्यामुळं को कसोटी। त्यानंतर कोण BAC, कोण BAC एकरूप QPR, एकरूप त्रिकोणाचे संगत कोण, आणि म्हणून रेख AB एकरूप रेख PQ, रेख AB एकरूप रेख PQ। एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा आहेत या, आणि रेख PR ला एकरूप रेख PR ला रेख AC, त्यामुळे इथं रेख AC, ओके। रेख AC एकरूप रेख PR, अशा पद्धतीने 6 चौकडी 1 2 3 4 5 आणि 6। प्रश्न त्यातला दुसरा प्रश्न सोडूया। हा पुढील प्रकरणावरचा आहे। एका त्रिकोणाच्या कोणांच्या मापांचे गुणोत्तर 3/4/5 आहे, तर त्याच्या सर्व कोणांची मापे काढा। 3/4/5 त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, म्हणून एका कोणाचे माप या ठिकाणी गुणोत्तर देताना दिलेला आहे 3/4/5, म्हणून 3x। दुसऱ्या कोणाचे माप 3/4/5 म्हणजे 4x, आणि तिसऱ्या कोणाचे माप 5x, म्हणून प्रश्नावरून 3x अधिक 4x अधिक 5x बरोबर 180। त्रिकोणाचे 3 कोण, तेव्हा 4x 3x 7x 5 12x, 5 आणि 4 9 3 12x बरोबर 180। त्यामुळे x बरोबर 180 ला 12 न भागायचं। x बरोबर 12 1 12, 18 12 गेले उरले 6, 60 झाले, पुढे 12 पंचे 60, त्यामुळे या ठिकाणी x ची किंमत 15 आली। त्रिकोणाचा एक कोण 3x म्हणजे 3 गुणले 15,
15 त्रिक 45 अंश, 15 त्रिक 45 अंश. दुसरा कोन 4x, 4 गुणिले 15, 15 चौक 60 अंश. आणि तिसरा कोन 5x बरोबर 5 गुणिले 15 बरोबर 75 अंश. 45 आणि 60 105, 105 आणि 75 180 अशा पद्धतीने त्रिकोणाचे 3 कोन. सॉरी, हा पहिल्याच प्रकरणावरचा आहे. चुकून या ठिकाणी सिद्धता लिहा असा आहे असं वाटलं. पक्ष आणि साध्य लिहायचं आहे. या ठिकाणी समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. आकृती काढलेली आहे, याचा पक्ष लिहायचा आहे. पक्ष चौकोन ए दिलेल्या बाबी म्हणजे पक्ष. चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. आणि कर्ण AC व कर्ण BD परस्परांना M मध्ये छेदतात. हा झाला पक्ष. आणि साध्य कर्ण परस्परांना दुभागतात म्हणजे रेख AM एकरूप रेख MC. रेख AM एकरूप रेख MC आणि रेख DM एकरूप रेख MB. MB त्यातला तिसरा आहे त्रिकोण MVN असा काढा की पाया VN 6 सेमी, MV अधिक MN बरोबर 9 सेमी आणि कोन MVN बरोबर 50 अंश. या रचनेचे नाव आहे त्रिकोणाचा पाया, दोन बाजूंची बेरीज आणि पायालगतचा कोन दिला असता त्रिकोण काढणे. VN हा पाया 6 सेमी दिलेला आहे. हा 6 सेमी VN आपण काढलेली आहे. फी या ठिकाणी 50 अंशाचा कोन करायचा आहे. फी या ठिकाणी कारण MVN हा कोन 50 अंश दिलेला आहे. पहा ही आडवी रेषा VN वरती आणि उभी रेषा 90 मापातून आलेली आडवी रेषांचा छेदबिंदू V वर हा 50 मापाचा. अशा पद्धतीनं 50 अंश आणि दोन बाजूंची बेरीज दिली आहे 9 सेमी म्हणून दोन बाजूंची बेरीज याच किरणावर घ्यायची आहे 9 सेमी. पहा बरोबर 9 सेमी घेतलेला आहे. ओके, 9 सेमी ह्याच्यावरती घ्यायचं आहे आणि त्याला आपण समजा किरण VS असं नाव दिलं. हे 9 सेमी आहे. पन्नास अंशाचा कोन करून हा VS काढलेला आहे. किरण VS 9 सेंटीमीटर दोन बाजूंच्या बेरजे एवढा या ठिकाणी माप टाकलेला आहे. S आणि N जोडायचं आहे. SN जोडल्यानंतर S 9 सेंटीमीटर अंतरावर आहे V पासून बेरजे एवढ्या अंतरावर. परत SNचा लंबदुभाजक काढायचा. SNच्या निमपटीपेक्षा जास्त अंतर वर्तुळ कंपासमध्ये घ्यायचं आणि याच्या दोन्ही बाजूला चाप मारायचे अशा पद्धतीनं. त्यानंतर VNच्या निमपटीपेक्षा जास्त अंतर घेऊन VNच्या वरती खाली चाप मारलेत. यालाच छेदणारा चाप S केंद्र घ्यायचा आणि आत्ताच काढलेल्या कंसांना छेदणारे हे चाप मारलेले आहेत
आणि हे दोन छेदनबिंदू जोडायचे आणि वाढवायचे. अशा पद्धतीनं. आणि हा VNचा लंबदुभाजक SNचा लंबदुभाजक. या ठिकाणी VSला जिथं छेद होतोय तो आपला M बिंदू आहे. M आणि N जोडायचे. हा त्रिकोण आपल्याला MVN इष्ट त्रिकोण. ओके. VN 6 सेंटीमीटर आहे. अशा पद्धतीनं. लंबदुभाजक आहे हे दाखवण्यासाठी काटकोनाची खूण करायची आणि एकवृत्तीच्या खुणा करायच्या. त्यातला चौथा उपप्रश्न आहे प्रश्न. तिसरा ब 6 गुणांचा असतो. कोणते 2 सोडवायचे असतात, दिलेले असतात मात्र 4. त्यातला चौथा पक्ष त्रिकोण PQR या त्रिकोणाचा कोण PRS हा बाह्यकोन आहे आणि म्हणून या बाह्यकोनाचे माप PRS या बाह्यकोनाचे माप PQR आणि QPR या दोन कोनांच्या मापांच्या बेरजेइतकं असतं. या ठिकाणी त्रिकोणाच्या दूरस्थांतरकोनाचे प्रमेय आहे. हे त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप त्याच्या दूरस्थांतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतकं असतं. पाहू या ठिकाणी हा जो PRS बाह्यकोन आहे, PRS आणि PRQ या दोघांची बेरीज या ठिकाणी 180 रेषे जोडतील कोण आहेत. कोण सिद्धता. कोण PRS अधिक कोण PRQ बरोबर 180 अंश रेषीय जोडीतील कोण. हे पहिलं विधान. त्यानंतर त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्यामध्ये कोण PQR अधिक कोण QPR अधिक कोण PRQ बरोबर 180 अंश. त्रिकोणाचे 3 कोण त्यांची बेरीज 180 अंश असते. नंबर 2 1 आणि 2 वरून उजवी बाजू समान आहे म्हणून डावी बाजू सारखी. 1 व 2 वरून कोण PRS अधिक कोण PRQ बरोबर कोण PQR अधिक कोण PQR अधिक कोण PRQ. समान असणारा कोण PRQ याचा लोप झाला. राहिलेलं लिहायचं कोण PRS बरोबर कोण PQR अधिक कोण PQR. ओके. सॉरी QPR हवा आहे. QPR इथं QPR PQR अधिक QPR कोण PRS परत लिहितोय PQR अधिक कोण QPR म्हणजेच PRS बाह्यकोनाचं माप PQR आणि QPR QPR PRSचं माप PQR आणि QPR या दोघांच्या बेरजेत का असते हे आमचं साध्य आहे. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व 9वीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी तो शेअर करा. प्रथम सत्रासाठीचे उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी नक्कीच या ठिकाणी मदत होणार आहे. आपल्या मित्रांचाही आत्मविश्वास वाढेल म्हणून त्यांच्यासाठी शेअर करा. धन्यवाद.